काही जणांनी कालचा अर्थसंकल्प मी सादर करत असताना थोडस काही मी टीका टिप्पणी केली की बाबा अर्थसंकल्पामध्ये विविध घोषणा झाल्या, परंतु ह्या कृतज्ञता पर्वाच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारे निधीची घोषणा झाली नाही। मला त्यांना सगळ्यांना सांगायचंय की छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज ह्या महान विभूतींच्या बद्दल ज्यावेळेस एखादं काम आपण हातामध्ये घेतो त्यावेळेस निधी जाहीर करण्याची कल्पना नसते। आता मगाशी सतेज पाटलांनी सांगितलं की तो आराखडा जो तयार केलेला आहे तो आराखडा ते मला आणि मुख्यमंत्री महोदयांना दाखवणार आहे। तिथं शाहू मिल मध्ये जे काही आपण स्मारक करू पाहताय त्याच्यामुळं निधी काय 50 कोटी 100 कोटी जाहीर करून काय होणार आहे? त्या स्मारकाला तिथल्या ज्या काही आराखड्याला जो काही निधी लागेल तो राज्य सरकार देईल, तुम्ही काळजी करू नका। त्याच्यामुळं काही आकडे जाहीर करून होत नाही, कारण ही महान व्यक्ती होऊन गेलेले आहेत। ह्याची नोंद सगळ्यांनी त्या ठिकाणी घ्यावी। आणि मला मुख्यमंत्र्यांनी पण मध्ये सांगितलं, ज्यावेळेस एक पत्र मला मुश्रीफ साहेबांच्या, यड्रावकरांच्या आणि सतेज पाटलांच्या सहीचं मलाही मिळालं होतं आणि मुख्यमंत्र्यांना पण मिळालेलं होतं, त्यावेळेस सीएम साहेबांनी मला सांगितलं, अजित त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारे हे काम पूर्णत्वाला न्यायचंय आणि आता तुम्ही सगळे कोल्हापूर वासियांनी ते मनावर घेतलंय, त्याकरता आपण कुणी काळजी करू नका अशी माझी आपल्याला अतिशय नम्रपणे विनंती आहे। त्याच्यामध्ये आपण खूप जणांनी लक्ष घातले। मला आठवत आहे शाहू महाराज जन्मशताब्दी निमित्तानं आपण शाहू स्मारक भवन उभारण्याचा संकल्प केला होता, पण स्मृती शताब्दीच्या निमित्तानं मुंबईत राजर्षी शाहू महाराज स्मृती स्तंभाचं आपण काही काम करू शकलो। मगाशी छत्रपती संभाजीराजांनी पण काही भूमिका तिथं मांडली, त्याही संदर्भामध्ये आपण सगळेजण मुख्यमंत्र्यांशी माझ्याशी बोलायला याल, त्यावेळेस आपण मुंबईच्या पण संदर्भात काय भूमिका घ्यायची ते देखील निश्चितपणे ठरवू। राजर्षी शाहू प्रेमी बांधवांना मी हा शब्द देऊ इच्छितो, राजर्षी शाहू महाराजांच्या बद्दल या ठिकाणी माझ्या आधी अनेक जण बोललेले आहेत। शाहू महाराजांच्या बद्दल बोलावं तितकं कमी आहे। त्यांचा प्रत्येक कार्य डोंगरा एवढं मोठं आहे, त्यांचा प्रत्येक विचार हा क्रांतिकारी, सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र अशा प्रकारचा बदल करणारा आहे, घडवणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची लोककल्याणकारी राज्यांची संकल्पना, शिवाजी महाराजांच्या विचारांचा, कार्याचा वारसा खऱ्या अर्थानं पुढे नेण्याचं काम जर कुठल्या राजांनी केलं असेल तर ते छत्रपती शाहू महाराजांनी केलं, हे या ठिकाणी अभिमानाने सांगितलं पाहिजे। छत्रपती शाहू महाराजांनी मागासवर्गीय बांधवांना राखीव जागांची सवलत देणारा क्रांतिकारी निर्णय त्यांच्या संस्थानात घेतला। सामाजिक न्यायाचा या विचारांनाच नंतरच्या काळामध्ये राज्यात आणि देशात सामाजिक क्रांती त्या ठिकाणी घडवली। विद्यार्थ्यांना निवासाची सोय नसल्यानं मुलं शिक्षण सोडतात, हे लक्षात घेऊन त्यांच्यासाठी बोर्डिंगची देखील सोय केली। त्यावेळेसची सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन वेगवेगळ्या घटकांच्यासाठी वेगवेगळ्या बोर्डिंग बांधल्या आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाची, राहण्याची सोय केली। सारथीच्या आणि महाज्योतीच्या बद्दल पण आपण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वसतिगृह सुरू करतोय। परवाच मी उदय सामंत आणि छगन भुजबळ साहेबांनी एक वसतिगृह नाशिकला सुरू केलेलं आहे। मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं, छत्रपती शाहू महाराजांनी सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊन पुरोगामी विचार पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळं आता जी जागा आम्ही सारथीच्या वसतिगृहाकरता आणि ऑफिस करता कोल्हापूरला दिलेली आहे, कोल्हापूरचे सुनील पाटलांना मी ती साईट पाहायला सांगितलेली होती। त्यांनी मला सांगितलं की अजित पवार अतिशय सुंदर साईट आहे, फार चांगला प्लॅन ते त्याच्या संदर्भातला करतायत, 15 दिवसात तो माझ्या आणि मुख्यमंत्र्यांच्या समोर येईल आणि तेही काम आपण लवकरच सुरू करणार आहोत। त्याचबरोबर बहुजन बांधवांना शिक्षण मिळाल्याशिवाय त्यांचा विकास शक्य नाही, हे लक्षात आल्यानंतर शिक्षणाची दारं त्यांनी सर्वांच्यासाठी खुली करून दिली। प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं। मुलांना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना आर्थिक दंडाची तरतूद त्या काळामध्ये शाहू महाराजांनी केली। नाटक, चित्रपट, संगीत कलेला आश्रय दिला। कोल्हापूरला चित्रपट नगरी बनवली, कुस्तीगिरांना प्रोत्साहन दिलं।
शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरासाठी संस्था काढल्या. राधानगरीच्या धरणाचा तर अनेकांनी उल्लेख केला. त्यांच्या संकल्पनेतून विकसित झालेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांनी नंतरच्या काळामध्ये जलसंधारणाच्या क्षेत्रात अक्षरशः क्रांती केली. शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतकरी व्हावं किंवा सैन्यात जावं ही त्या काळाची रूढ परंपरा होती. शाहू महाराजांनी त्यांना वाटायचं शेतकऱ्यांच्या मुलांनी देखील उद्योग व्यापार क्षेत्रात आलं पाहिजे. त्यासाठी त्यांनी संस्थानात औद्योगिक प्रशिक्षण संस्था उभारल्या. शिरोळ सारख्या भागात उद्योगाचं जाळं निर्माण केलं. जयसिंगपूरला बाजारपेठ वसवली. पायाभूत सुविधांची उभारणी करताना समाजात प्रगत पुरोगामी सुधारणावादी विचारांची रुजवण त्यांनी केली. मागासवर्गीय बांधवांना चहाची टपरी काढून दिली. त्यांच्या टपरीवर दररोज चहा प्यायला जाण्याची दूरदृष्टी देखील छत्रपती शाहू महाराजांनी त्या ठिकाणी दाखवली. शाहू महाराज हे रयतेची काळजी घेणारे विकासाची दूरदृष्टी असलेले राजे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणाच्या विचारांचा वारसदार म्हणून राजर्षी शाहू महाराज कायम महाराष्ट्राच्या हृदयात राहतील. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारावर यापुढे देखील चालत राहण्याचा आपण सर्वांनी निर्धार करूया. काही काही वेळेला आपला विश्वास बसत नाही की अमुक एका गोष्टीला इतकी वर्ष होऊन गेली. कारण आता माझं नाव वक्ता म्हणून जाहीर करण्याच्या आधी जो एक उल्लेख झाला तो माझ्या आयुष्यासाठी फार महत्वाचा आहे. माझे आजोबा प्रबोधनकार आणि छत्रपती शाहू महाराज यांचे असलेले ऋणानुबंध हे ऐकत ऐकत मी मोठा झालो. त्याच्यानंतर माझ्या आजोबांनी जे त्यांचं जीवन चरित्र लिहिलेलं आहे, माझी जीवनगाथा, त्याच्यामध्ये ते त्यांनी काही नमूद पण केलेले आहेत. आणि हे ऐकत ऐकत असताना मला तर नेहमी अजूनही असं वाटतं हा उल्लेख जरा कदाचित कोणाला तरी खटकेल, कारण तो मी मनापासून केलेला आहे. लहानपणी जेव्हा आजोबांकडनं ह्या सर्व गोष्टी आणि आठवणी ऐकत असताना मला असं वाटत होतं की आज देखील शाहू महाराज कोल्हापूरमध्ये आहेत. आणि म्हणून मी म्हटलं ना की माझा आज विश्वास बसत नाही की ते आपल्यातून जाऊन 100 वर्ष झाली. दिवस, महिने, वर्ष हे लोटत असतात, जात असतात. आपणही वयाने मोठे होत असतो, अनुभवाने किती समृद्ध होत असतो हे ज्याचं त्यांनी मूल्यमापन केलेलं बरं. पण एक गोष्ट नक्की की आज जवळपास सर्व वर्तमानपत्रांमध्ये या राजश्री शाहू महाराजांबद्दल अनेक लेख आलेले आहेत. बरीचशी माहिती आहे. छत्रपती कसे होते, छत्रपतींनी काय केलं. मला विचार करताना आणखीन एका गोष्टीचं नवल वाटतं की हा माणूस कसा म्हणायचा, एक साधा माणूस जसा आपण आहोत तसा हा मानव नक्कीच नव्हता. हा महामानवच होता. बरं, कारकीर्द किती? 28 वर्षाची. गादीवर बसले तेव्हा 20 वर्ष, आपल्यातून गेले ते 48 वर्ष. केवळ 48व्या वर्षी शाहू महाराजांचं निधन झालं. मग विचार असा येतो की आणखीन त्यांना 5-25 वर्ष देवाच्या दयाने मिळाली असती तर आज आपल्या राज्याचं चित्र एक सुधारणेच्या दृष्टीतून विचार केला तर ज्या काही आपण भौतिक सुधारणा म्हणतो त्या वेगळ्या आणि समाज सुधारणा ज्या म्हणतो आहोत त्या वेगळ्या. तर तसं जर विचार केला तर आणखीन आपले शाहू छत्रपती काही वर्ष जर त्यांना मिळाली असती तर काय झालं असतं. स्मृती दिन हा केव्हा असतो की जेव्हा आपण एखाद्याला विसरतो आणि विसरल्यानंतर अरे असल्याचा स्मृती दिन आहे. पण मला नाही वाटत आपल्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला शाहू महाराजांची आठवण झाली नसेल असा एखादा तरी दिवस असेल. रोज आपण शाहूंची आठवण काढतच असतो, कारण त्यांनी त्यावेळेला जे काही आपल्याला मार्गदर्शन केलं, दिशा दाखवली, जगावं कसं हे दाखवलं, जगावं कोणासाठी हे दाखवलं. ही माणसं आता होणार नाही. ही अतिशयोक्ती नाहीच, हे सत्य आहे, हे पटतं. आज आपण आपल्या स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सव साजरा करतोय, आझादी का अमृत महोत्सव.
आणि त्याच वर्षी छत्रपती शाहू राजांचं आपल्या 100वा स्मृतिदिन. मी विचार करतो की जी कार्य त्यांनी करून ठेवलेली आहेत प्रचंड प्रत्येक क्षेत्रात, असं कोणतेही मला नाही वाटत एखादं क्षेत्र असेल राहिलं असेल की जे त्यांच्याकडनं सुटून गेलं. त्यावेळेला अस्पृश्य हा शब्द होता, अस्पृश्योद्धार म्हणजे माझ्या आजोबांचा जो उल्लेख केला गेला त्या आजोबांनी तो लिहिलेला त्यांच्या आठवणीतल्या याच्यामध्ये की अस्पृश्योद्धार आणि शिक्षण प्रसार. तर ह्या त्यावेळेला त्यांनी ज्या गोष्टी करून ठेवल्या, मग धरणाचा विचार असेल, शिक्षणाचा असेल, वसतिगृह असेल, कृषीचा असेल, उद्योगाचा असेल, ह्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण स्वतंत्र झाल्यासाठी एक एक खातं आहे. म्हणजे हा केवढा मोठा प्रचंड दूरदृष्टी असलेला आपला हा राजा की त्यांची कारकीर्द 28 वर्षाची, 28 वर्षामध्ये त्यांनी एवढं प्रचंड काम केलं की प्रत्येक कामासाठी आज राज्यामध्ये असेल आणि केंद्रामध्ये असेल एक एक खातं आहे, वेगळं खातं आहे. एवढी प्रचंड कामं ह्या एका माणसाने केलं. बरं, तो काळ सुद्धा असा होता की एका बाजूला स्वातंत्र्याचे वारे वाहत होते आणि दुसऱ्या बाजूला हे राजे, म्हणजे राजे अनेक होऊन गेले, आजपर्यंत अनेक राजे गेले, कित्येक राजे आपल्या आठवणीत सुद्धा नाही. म्हणजे त्यांचा स्मृती दिन कोणता हे सुद्धा आठवावं लागेल, एवढे ते राजे दिन होते. नुसते गादीवर बसले म्हणून राजे झाले. पण जर का आपण नीट विचार केला तर मला नाही वाटत की हा आपला राजा बसणारा राजा नव्हता. गादीवर बसले पण प्रत्यक्षात आरामात कधी गादीवर बसले असतील असं मला नाही वाटत. हा सातत्याने दिन दुबळ्यांसाठी हा संघर्ष करणारा राजा होता. शाहू महाराजांच्या आयुष्यामध्ये सुद्धा माझ्या आजोबांनी ते लिहिलेले आहे आणि आम्हाला सांगितलेलं सुद्धा आहे की संघर्ष अनेक झाले. एकदा तर काही जणांनी त्यांना स्वराज्यद्रोही छत्रपती म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती काही जणांची. पण हे संघर्ष कोणासाठी केले? हे संघर्ष हे त्यावेळेला जे त्यांनी माझ्या आजोबांनी लिहिलेलं आहे की अस्पृश्य वर्गाला निदान माणसाप्रमाणे आम्ही जर वागवले नाही तर आमचे राजकारण बरोबर रीतीने कसे चालेल. त्याने विचारलं होतं माझ्या आजोबांनी की राजकारण आणि अस्पृश्यता यांचा संबंध काय. आणि पुढे हा एक फार महत्वाचा आहे, पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. जेव्हा शाहू महाराज आणि आजोबांची चर्चा झालेली की इतर देशांप्रमाणे याही देशात प्रत्येक मनुष्याला मनुष्यत्वाचे सर्व अधिकार दिले पाहिजेत, नाहीतर आमच्या हातून मुळीच देशसेवा होणार नाही. फार महत्वाचं आहे. म्हणजे मनुष्याला किमान मनुष्य तू आहेस त्याचे अधिकार हे दिले पाहिजेत. आणि हे अधिकार देण्यासाठी जे शाहू महाराजांनी कार्य केलं हे मार्गदर्शक आहे, हे मार्गदर्शक आहे. आणि त्यांच्याबद्दल म्हणजे काय काय त्यांची जी वैशिष्ट्य आजोबांनी सांगितलं होतं की पहिली भेट जेव्हा माझ्या आजोबांची झाली त्यांना अचानक निरोप आला की तुम्हाला आजच्या रात्रीच्या गाडीत निघावं लागेल, महाराजांनी बोलवले. आता महाराजांनी बोलवल्यानंतर नाही म्हणण्याची तर कोणाची हिंमत नाही, पण सगळेच जण भेटीला उत्सुक असायचे आणि असतात. आधी मोठ्या माणसाला भेटायचं झालं तर आहेच. आणि त्यातही यांची कीर्ती, शाहू महाराजांची कीर्ती, त्यांचं कार्य हे आजोबांनी ऐकून तर होतेच, अभ्यास तर त्यांचा चालूच होता. पण बोलवले म्हटल्यानंतर तत्काळ गेले आणि त्यांनी जी एक आठवण सांगितले की सुरुवातीला गेल्यानंतर बाकीचं काही मी डिटेल वाचत नाही कारण ते जीवनगाथेत लिहिलेलं आहे. पण राजा कसा असायला पाहिजे. जेव्हा पहिल्यांदी शाहू महाराज आणि माझ्या आजोबांची भेट घडली तेव्हा आजोबांनी असं नमूद केलंय की पहिल्यांदी महाराज नुसते असे आपादमस्तक त्यांना न्याहाळत होते, आपादमस्तक न्याहाळत होते. आणि मग त्याच्यानंतर थोडीशी एक चर्चा झाली आणि पुन्हा भेटू असं त्यांना सांगितलं. महाराज निघून गेल्यानंतर महाराजांचे जे दरबारी होते, सहकारी होते, त्यांना आजोबांनी विचारलं की हे त्याच्यात त्याने असं म्हटलं की काही क्षण महाराज माझ्याकडे अपादमस्तक नुसतेच पाहत होते, त्यांची ती नजर मोठी सूक्ष्मभेदी होती. आणि म्हणून दिवाण साहेबांशी मी जेव्हा हा विषय काढला तेव्हा ते प्रथम हसले. मी म्हणाले म्हणजे तुमच्या तो लक्षात आलाच असेल तर या नजरेच्या परीक्षेला जो उतरला तो पास झाला, पण मी त्याच वेळी तुमच्याकडे पाहत होतो. या पहिल्याच नजरेने कोण माणूस कसा असावा, काय करू शकेल वगैरे इत्तंभूत तपशील महाराज हा म्हणता आजमावतात. आणि महाराजांचं सायकोलॉजी, फिजिओनॉमी याबद्दलचं ज्ञान उपजत असून त्यांनी एका क्षणात काढलेले खटके फारसे चुकत नाही. खटके म्हणजे त्यांच्यातले बारकावे. तुमच्याशी ते बोलायला लागल्यानंतर माझा जीव भांड्यात पडला, नाहीतर कित्येकांना नुसते असे पाहिल्यावर चटकन सांगायचे बरं आहे, ठीक आहे, जावा आता. म्हणजे
भेटायला बोलवल्यानंतर नजरेने ते त्याला वाचायचे, हा माणूस काय आहे, काय पात्रतेचा आहे, काय कुवतीचा आहे. योग्य वाटलं तर पुढे बोलायचे, नाहीतर ठीक आहे जावा, आता जावा, म्हणजे पुन्हा भेटायची काही गरज नाही. तर हे जे काही एका राजाच्या ठिकाणी असतं, हे मला नाही वाटत आता आणखीन काही जणांच्या ठिकाणी असू शकेल. आणि शेवटच्या एक दोन गोष्टी ज्या सांगतो तुम्हाला, की माझ्या आजोबांना त्यांच्या सगळ्या लिखाणासाठी त्यांनी हवे ते सगळे संदर्भ ग्रंथ उपलब्ध करून दिलेच. हे एक राजा म्हणून ठीक आहे, काय करतोस रे तू, ठीक आहे लिहितोस, कोणती तुला पुस्तकं पाहिजे जा, मी देतो पैसे, ठीक आहे, एक राजा हे कदाचित करू शकेल. पण हे नुसतं वरवरचं नव्हतं, हे साहित्याची त्यांची जी ज्ञान होत त्यांचं जे ज्ञान होतं. एकदा माझ्या आजोबांना त्याने विचारलं की सध्या कोणतं पुस्तक लिहितोयस, तर त्यांनी माझ्या आजोबांनी सांगितलं भिक्षुकशाहीचे बंड लिहिते. मग ते सांगितल्यानंतर संदर्भ ग्रंथाची नावं विचारली. मग महाराजांनी त्याने सांगितलं की सॅव्हिलचा प्रिस्टक्राफ्ट अँड किंगक्राफ्ट हा ग्रंथ नाही तुझ्याजवळ, वा वा, तो तर प्रथम अभ्यासला पाहिजे. भिक्षुकशाहीप्रमाणे राजेशाही सुद्धा ह्युमॅनिटीला जाचक ठरलेली आहे. म्हणजे हे स्वतः एक राजा हे स्वतःहून सांगतोय की जसं भिक्षुकशाही तशी राजेशाही सुद्धा जाचक ठरलेली आहे. आणि ही राजेशाही जाचक ठरू शकते हे ज्याला जाणवतं तोच खरा लोकोत्तर राजा होऊ शकतो. आणि तसे आपले शाहू महाराज झाले. म्हणून इतके वर्ष झाल्यानंतर सुद्धा हा माणूस आपला वाटतो, सगळ्यांना आपला वाटतो. का की त्यांनी गोरगरिबांसाठी केलं. खरं म्हणजे त्यांनी जो पहिला एक आल्या असतो त्यांचा जो एक जाहीरनामा काढला होता, त्याच्यात त्यांनी सांगितले की माझ्या राज्यातले सगळे हे सुखी असले पाहिजेत, सुखी असले पाहिजेत, समाधानी असले पाहिजेत. हे आल्या त्याच दिवशी त्यांचं एक ते पहिलं वचन होतं, पहिला जाहीरनामा होता. एक गोष्ट मला नेहमी जाणवते की आज हा स्मृती दिन आहे. दादा आपण जे स्पष्ट केलं बरंच झालं की काही जण काहीतरी कुचाळक्या करत असतात. हे तुम्ही स्मारक करणार पण पैसे कुठे, हे करणार पण ते कुठे. ही जी काय वृत्ती आहे ना, त्याच वृत्तीच्या विरुद्ध शाहू महाराज लढले. त्यांनी जो संघर्ष केला ना तो ह्याच वृत्तीच्या विरुद्ध केला. आणि म्हणून त्यांना ज्या वेळेला मुंबई सरकारने एक इशारा दिला होता की हे सगळे तुम्ही जे काय करताय ते तुमच्या संस्थानात करा, बाकी ठिकाणी तुम्ही करू नका, करू नये. आता हा एक मोठा तसा पॅराग्राफ आहे, पण याच्यामध्ये जे शाहू छत्रपतींनी इंग्रज सरकारला दिलेलं जे एक उत्तर आहे ते फार महत्वाचं आहे, मोलाचं आहे. म्हणजे आज आपल्या देशात काय चाललेलं आहे त्याहीपेक्षा पारतंत्र्यात आपण असताना काय चाललं होतं हे आपण बघणं फार आवश्यक आहे. पहिला प्रथम मी सांगतो की जे काही मी माझ्या आजोबांकडून ऐकलं आणि जे काही मी वाचतोय त्याच्यातून एक नक्की की छत्रपती शाहू महाराज हे कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नव्हते, तर ते वृत्तीविरुद्ध होते. वृत्ती सगळ्यांना म्हणजे मी तुझ्याहून मोठा आहे, काय मोठं, तुझ्यात काय असं मोठं. आणि एखाद्याला जर का जो परिस्थितीने गांजलेला असेल, त्या परिस्थितीमुळे त्याला जर का शिक्षण मिळत नसेल तर तो त्याचा दोष होऊ शकत नाही. आणि अशा लोकांसाठी, अशा वर्गासाठी छत्रपती शाहू महाराजांनी काम केलं आहे. विद्वत्ता ही काही जणांना उपजत असू शकते, असतेही, पण शिक्षणाचा अधिकार जर कोणी शिकलाच नाही आणि तुम्ही जर का त्याच्याबरोबर भेदभाव करत राहिला तर हा भेदभाव हा बरोबर नाहीये. सर्वसामान्य किंवा जो दिनदुबळा आहे त्याच्यातला न्यूनगंड घालवण्याचं काम हे झालं पाहिजे. म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी हा सगळं त्यावेळेला आपलं आयुष्य होतं हे वाहून टाकलं होतं. आणि म्हणून जेव्हा इंग्रज सरकारने त्यांना इशारा दिला तेव्हा छत्रपतींनी जे त्यांना उत्तर दिलं ते त्यांनी सांगितलं की मी ब्राह्मणांच्या विरुद्ध भाषण केलेली नाहीत, अगं दुसरे काही केलेलं नाही, पण आपल्या स्वभावास अनुसरून ते माझ्यावर सूड उगवित आहेत. त्यांच्या पेशवाई, बर्वेशाही किंवा परशुरामशाही कारस्थानांना परमेश्वर यश देव. आणि त्यांनी इंग्रज सरकारला सांगितले की मी तुमचा उपदेश ऐकेन, पण क्षत्रियाला अनुचित अशा रीतीने मला वागता येणार नाही. मला कैद केले तरी माझा देह कोणत्या तरी सत्कारणी खर्चण्याचा मी प्रयत्न करेन. ज्या रणभूमीवर मी उभा राहिलो आहे तेथून पाय मागे घेणे माझ्या शिलास डाग लावण्यासारखे आहे. मी तुमचा उपदेश स्वीकारेन, पण त्याप्रमाणे वागणे मला अशक्य आहे. हे धाडस हे त्यावेळेला आपल्यावरती राज्य करणाऱ्या इंग्रजांना त्यांनी दिलेलं उत्तर. म्हणजे हा माणूस, मी पहिल्यांदाच सांगितलं की हा मानव साधा सुरा मानव नव्हता. दुर्दैवाने आपल्याला ते केवळ त्यांची राजवट 28 वर्षच लाभली. जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल म्हटलं जातं की त्यांचं आयुष्य 50 वर्षाचं होतं, आपल्या या शाहू महाराजांचं 48 वर्ष, पण औरंगजेब 90 वर्ष जगला. मग कुठेतरी मी वाचलं की उलट झालं असतं तर
छत्रपती शिवरायाला जर 90 वर्षाचं आयुष्य लाभलं असतं आणि औरंगजेब 50व्या वर्षी जर का आटोपला असता तर आपल्या देशाचं आणि राज्याचं चित्र काय झालं असतं. असो, या सगळ्या आता गोष्टी आपण काही इतिहासात मागे जाऊन सुधारू शकत नाही. पण आज आपण छत्रपती शाहू महाराजांना वंदन करताना निदान त्यांनी दाखवलेली जी वाट आहे ती वाट म्हणजे एक गोष्ट आपण बरीचशी पुढे नेतो आहोत. संस्था चांगल्या झालेल्या आहेत, संस्था पुढे नेतो आहोत, धरणाची कामं होत आहेत, कृषीचं काम होत आहे. तशी आता कुठे जातीपातीमध्ये आता असमानता राहिलेली नाहीये, जिकडे असेल ती पण आपण घालवतो आहोत. शिक्षणाचा प्रसार करतो आहोत, वसतिगृह करतो आहोत. पण ज्या वृत्तीविरुद्ध महाराज लढले ती वृत्ती खरोखर आज सुद्धा संपलेली आहेत का? ज्या वृत्तीने महाराजांना छळलं, का छळलं? तर गोरगरिबांना आणि दीनदुबळ्यांना तुम्ही मदत करताय. मदत आपण करतोच आहोत, ते सरकारचं कामच आहे. पण ज्या वृत्तीविरुद्ध आपले राजे शाहू राजे लढले ती वृत्ती मला असं वाटतं जिथे जिथे जिवंत असेल तिथे तिथे संपवण्याचं काम हे आज छत्रपतींना अभिवादन किंवा मानवंदना करताना आपण ती प्रतिज्ञा करूया. कारण तशी जर का नाही केली तर ह्या सगळ्या गोष्टीला काही अर्थ राहणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं आज या राज्यातले सगळेच जण आपण इकडे जमलेलो आहोत. छत्रपतींचं हे म्हणजे शिवरायाचं हे राज्य, शाहूंचं हे राज्य, त्या राज्याच्या गादीवरती आज आपण आहोत. काही जण आपल्या सोबत आहेत. म्हणून आपण एक निश्चय करूया की खरोखर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांना अपेक्षित असलेला समाज आणि राज्य आपण निर्माण करण्यासाठी आपल्या हातामध्ये आणि आपल्याकडनं जे जे काही करता येणे शक्य आहे ते केल्याशिवाय आम्ही राहणार. काही काही जणांनी कालचा अर्थसंकल्प मी सादर करत असताना थोडस काही मी टीका टिप्पणी केली की बाबा अर्थसंकल्पामध्ये विविध घोषणा झाल्या, परंतु ह्या कृतज्ञता पर्वाच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारे निधीची घोषणा झाली नाही. मला त्यांना सगळ्यांना सांगायचंय की छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज ह्या महान विभूतींच्या बद्दल ज्यावेळेस एखादं काम आपण हातामध्ये घेतो त्यावेळेस निधी बिधीचे जाहीर करण्याची कल्पना नसते. आता मगाशी सतेज पाटलांनी सांगितलं की तो आराखडा जो तयार केलेला आहे तो आराखडा ते मला आणि मुख्यमंत्री महोदयांना दाखवणार आहे. तिथं शाहू मिल मध्ये जे काही आपण स्मारक करू पाहताय त्याच्यामुळं निधी काय 50 कोटी 100 कोटी जाहीर करून काय होणार आहे. त्या स्मारकाला तिथल्या ज्या काही आराखड्याला जो काही निधी लागेल तो राज्य सरकार देईल, तुम्ही काळजी करू नका. त्याच्यामुळं काही आकडे जाहीर करून होत नाही, कारण ही महान व्यक्ती होऊन गेलेले आहेत. ह्याची गोष्ट, ह्याची नोंद सगळ्यांनी त्या ठिकाणी घ्यावी. आणि मला मुख्यमंत्र्यांनी पण मध्ये सांगितलं, ज्यावेळेस एक पत्र मला मुश्रीफ साहेबांच्या, यड्रावकरांच्या आणि सतेज पाटलांच्या सहीचं मलाही मिळालं होतं आणि मुख्यमंत्र्यांना पण मिळालेलं होतं. त्यावेळेस सीएम साहेबांनी मला सांगितलं, अजित त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारे हे काम पूर्णत्वाला न्यायचं आहे आणि आता तुम्ही सगळे कोल्हापूर वासियांनी ते मनावर घेतलंय, त्याकरता आपण कुणी काळजी करू नका अशी माझी आपल्याला अतिशय नम्रपणे विनंती आहे. त्याच्यामध्ये आपण खूप जणांनी लक्ष घातलंय. मला आठवतंय शाहू महाराज जन्मशताब्दी निमित्तानं आपण शाहू स्मारक भवन उभारण्याचा संकल्प केला होता, पण स्मृती शताब्दीच्या निमित्तानं मुंबईत राजर्षी शाहू महाराज स्मृती स्तंभाचं आपण काही काम करू शकलो. मगाशी छत्रपती संभाजीराजांनी पण काही भूमिका तिथं मांडली. त्याही संदर्भामध्ये आपण सगळेजण मुख्यमंत्र्यांशी माझ्याशी बोलायला याल त्यावेळेस आपण मुंबईच्या पण संदर्भात काय भूमिका घ्यायची ते देखील निश्चितपणे ठरवू. राजर्षी शाहू प्रेमी बांधवांना मी हा शब्द देऊ इच्छितो, राजर्षी शाहू महाराजांच्या बद्दल या ठिकाणी माझ्या आधी अनेक जण बोललेले. शाहू महाराजांच्या बद्दल बोलावं तितकं कमी आहे. त्यांचा प्रत्येक कार्य डोंगरा एवढं मोठं आहे. त्यांचा प्रत्येक विचार हा क्रांतिकारी, सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र अशा प्रकारचा बदल करणारा आहे, घडवणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची लोककल्याणकारी राज्यांची संकल्पना, शिवाजी महाराजांच्या विचारांचा, कार्याचा वारसा खऱ्या अर्थानं पुढे नेण्याचं काम जर कुठल्या राज्यांनी केलं असेल तर ते छत्रपती शाहू महाराजांनी केलं, हे या ठिकाणी अभिमानाने सांगितलं पाहिजे. छत्रपती शाहू महाराजांनी
मागासवर्गीय बांधवांना राखीव जागांची सवलत देणारा क्रांतिकारी निर्णय त्यांच्या संस्थानात घेतला. सामाजिक न्यायाचा या विचारांनाच नंतरच्या काळामध्ये राज्यात आणि देशात सामाजिक क्रांती त्या ठिकाणी घडवली. विद्यार्थ्यांना निवासाची सोय नसल्यानं मुलं शिक्षण सोडतात, हे लक्षात घेऊन त्यांच्यासाठी बोर्डिंगची देखील सोय केली. त्यावेळेसची सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन वेगवेगळ्या घटकांच्यासाठी वेगवेगळ्या बोर्डिंग बांधल्या आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाची राहण्याची सोय केली. सारथीच्या आणि महाज्योतीच्या बद्दल पण आपण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वसतिगृह सुरू करतोय. परवाच मी उदय सामंत आणि छगन भुजबळ साहेबांनी एक वसतिगृह नाशिकला सुरू केलेलं आहे. मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं, छत्रपती शाहू महाराजांनी सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊन पुरोगामी विचार पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळं आता जी जागा आम्ही सारथीच्या वसतिगृहाकरता आणि ऑफिस करता कोल्हापूरला दिलेली आहे. कोल्हापूरचे सुनील पाटलांना मी ती साईट पाहायला सांगितलेली होती. त्यांनी मला सांगितलं की अजित पवार, अतिशय सुंदर साईट आहे, फार चांगला प्लॅन ते त्याच्या संदर्भातला करतायत. 15 दिवसात तो माझ्या आणि मुख्यमंत्र्यांच्या समोर येईल आणि तेही काम आपण लवकरच सुरू करणार आहोत. त्याचबरोबर बहुजन बांधवांना शिक्षण मिळाल्याशिवाय त्यांचा विकास शक्य नाही हे लक्षात आल्यानंतर शिक्षणाची दारं त्यांनी सर्वांच्यासाठी खुली करून दिली. प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं. मुलांना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना आर्थिक दंडाची तरतूद त्या काळामध्ये शाहू महाराजांनी केली. नाटक, चित्रपट, संगीत कलेला आश्रय दिला. कोल्हापूरला चित्रपट नगरी बनवली. कुस्तीगिरांना प्रोत्साहन दिलं. शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरासाठी संस्था काढल्या. राधानगरीच्या धरणाचा तर अनेकांनी उल्लेख केला. त्यांच्या संकल्पनेतून विकसित झालेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांनी नंतरच्या काळामध्ये जलसंधारणाच्या क्षेत्रात अक्षरशः क्रांती केली. शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतकरी व्हावं किंवा सैन्यात जावं ही त्या काळाची रूढ परंपरा होती. शाहू महाराजांनी त्यांना वाटायचं शेतकऱ्यांच्या मुलांनी देखील उद्योग व्यापार क्षेत्रात आलं पाहिजे. त्यासाठी त्यांनी संस्थानात औद्योगिक प्रशिक्षण संस्था उभारल्या. शिरोळ सारख्या भागात उद्योगाचं जाळं निर्माण केलं. जयसिंगपूरला बाजारपेठ वसवली. पायाभूत सुविधांची उभारणी करताना समाजात प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी विचारांची रुजवण त्यांनी केली. मागासवर्गीय बांधवांना चहाची टपरी काढून दिली. त्यांच्या टपरीवर दररोज चहा प्यायला जाण्याची दूरदृष्टी देखील छत्रपती शाहू महाराजांनी त्या ठिकाणी दाखवली. शाहू महाराज हे रयतेची काळजी घेणारे, विकासाची दूरदृष्टी असलेले राजे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणाच्या विचारांचा वारसदार म्हणून राजर्षी शाहू महाराज कायम महाराष्ट्राच्या हृदयात राहतील. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारावर यापुढे देखील चालत राहण्याचा आपण सर्वांनी निर्धार करूया. काही वेळेला आपला विश्वास बसत नाही की अमुक एका गोष्टीला इतकी वर्ष होऊन गेली. पण आता माझं नाव वक्ता म्हणून जाहीर करण्याच्या आधी जो एक उल्लेख झाला तो माझ्या आयुष्यासाठी फार महत्वाचा आहे. माझे आजोबा प्रबोधनकार आणि छत्रपती शाहू महाराज यांचे असलेले ऋणानुबंध हे ऐकत ऐकत मी मोठा झालो. त्याच्यानंतर माझ्या आजोबांनी जे त्यांचं जीवन चरित्र लिहिलेलं आहे, माझी जीवनगाथा, त्याच्यामध्ये ते त्यांनी काही नमूद पण केलेले आहेत. आणि हे ऐकत ऐकत असताना मला तर नेहमी अजूनही असं वाटतं हा उल्लेख जरा कदाचित कोणाला तरी खटकेल, कारण तो मी मनापासून केलेला आहे. लहानपणी जेव्हा आजोबांकडनं ह्या सर्व गोष्टी आणि आठवणी ऐकत असताना मला असं वाटत होतं की आज देखील शाहू महाराज कोल्हापूरमध्ये आहेत. आणि म्हणून मी म्हटलं ना की माझा आज विश्वास बसत नाही की ते आपल्यातून जाऊन 100 वर्ष झाली. दिवस, महिने, वर्ष हे लोटत असतात, जात असतात. आपणही वयाने मोठे होत असतो, अनुभवाने किती समृद्ध होत असतो हे ज्याचं त्यांनी मूल्यमापन केलेलं बरं. पण एक गोष्ट नक्की की आज जवळपास सर्व वर्तमानपत्रांमध्ये या राजश्री
शाहू महाराजांबद्दल अनेक लेख आलेले आहेत. बरीचशी माहिती आहे. छत्रपती कसे होते, छत्रपतींनी काय केलं. मला विचार करताना आणखीन एका गोष्टीचं नवल वाटतं की हा माणूस कसा म्हणायचा. एक साधा माणूस जसा आपण आहोत तसा हा मानव नक्कीच नव्हता. हा महामानवच होता. बरं, कारकीर्द किती? 28 वर्षाची. गादीवर बसले तेव्हा 20 वर्ष, आपल्यातून गेले ते 48 वर्ष. केवळ 48व्या वर्षी शाहू महाराजांचं निधन झालं. मग विचार असा येतो की आणखीन त्यांना 5-25 वर्ष देवाच्या दयाने मिळाली असती तर आज आपल्या राज्याचं चित्र एक सुधारणेच्या दृष्टीतून विचार केला तर ज्या काही आपण भौतिक सुधारणा म्हणतो त्या वेगळ्या आणि समाज सुधारणा ज्या म्हणतो आहोत त्या वेगळ्या. तर तसं जर विचार केला तर आणखीन आपले शाहू छत्रपती काही वर्ष जर त्यांना मिळाली असती तर काय झालं असतं. स्मृती दिन हा केव्हा असतो की जेव्हा आपण एखाद्याला विसरतो आणि विसरल्यानंतर अरे असल्याचा स्मृती दिन आहे. पण मला नाही वाटत आपल्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला शाहू महाराजांची आठवण झाली नसेल असा एखादा तरी दिवस असेल. रोज आपण शाहूंची आठवण काढतच असतो कारण त्यांनी त्यावेळेला जे काही आपल्याला मार्गदर्शन केलं, दिशा दाखवली, जगावं कसं हे दाखवलं, जगावं कोणासाठी हे दाखवलं. ही माणसं आता होणार नाहीत. म्हणजे आचार्य अत्रेंच्या बाबतीत असं म्हटलं जायचं की आचार्य अत्रे नेहमी अतिशयोक्ती करतात. असा वक्ता 10,000 वर्षात होणे नाही, असा माणूस 10,000 वर्षात होणार नाही. पण ही जी काही व्यक्तिमत्व आपण पाहिली, जसे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जीवनाकडे बघितल्यानंतर ही अतिशयोक्ती नाहीच, हे सत्य आहे, हे पटतं. आज आपण आपल्या स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सव साजरा करतोय, आझादी का अमृत महोत्सव. आणि त्याच वर्षी छत्रपती शाहू राजांचं आपला 100वा स्मृती दिन. मी विचार करतो की जी कार्य त्यांनी करून ठेवलेली आहेत प्रचंड प्रत्येक क्षेत्रात, असं कोणतेही मला नाही वाटत एखादं क्षेत्र असेल राहिलं असेल की जे त्यांच्याकडनं सुटून गेलं. त्यावेळेला अस्पृश्य हा शब्द होता. अस्पृश्योद्धार म्हणजे माझ्या आजोबांचा जो उल्लेख केला गेला त्या आजोबांनी तो लिहिलेला त्यांच्या आठवणीतल्या याच्यामध्ये की अस्पृश्योद्धार आणि शिक्षण प्रसार. तर ह्या त्यावेळेला त्यांनी ज्या गोष्टी करून ठेवल्या, मग धरणाचा विचार असेल, शिक्षणाचा असेल, वसतिगृह असेल, कृषीचा असेल, उद्योगाचा असेल, ह्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण स्वतंत्र झाल्यासाठी एक एक खातं आहे. म्हणजे हा केवढा मोठा प्रचंड दूरदृष्टी असलेला आपला हा राजा की त्यांची कारकीर्द 28 वर्षाची. 28 वर्षामध्ये त्यांनी एवढं प्रचंड काम केलं की प्रत्येक कामासाठी आज राज्यामध्ये असेल आणि केंद्रामध्ये असेल एक एक खातं आहे, वेगळं खातं आहे. एवढी प्रचंड कामं ह्या एका माणसाने केलं. बरं, तो काळ सुद्धा असा होता की एका बाजूला स्वातंत्र्याचे वारे वाहत होते आणि दुसऱ्या बाजूला हे राजे, म्हणजे राजे अनेक होऊन गेले. आजपर्यंत अनेक राजे गेले, कित्येक राजे आपल्या आठवणीत सुद्धा नाही. म्हणजे त्यांचा स्मृती दिन कोणता हे सुद्धा आठवावं लागेल, एवढे ते राजे दिन होते. नुसते गादीवर बसले म्हणून राजे झाले. पण जर का आपण नीट विचार केला तर मला नाही वाटत की हा आपला राजा बसणारा राजा नव्हता. गादीवर बसले पण प्रत्यक्षात आरामात कधी गादीवर बसले असतील असं मला नाही वाटत. हा सातत्याने दिन दुबळ्यांसाठी हा संघर्ष करणारा राजा होता. शाहू महाराजांच्या आयुष्यामध्ये सुद्धा माझ्या आजोबांनी ते लिहिलेलं आहे आणि आम्हाला सांगितलेलं सुद्धा आहे की संघर्ष अनेक झाले. एकदा तर काही जणी त्यांना स्वराज्यद्रोही छत्रपती म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती काही जणांची. पण हे संघर्ष कोणासाठी केले? हे संघर्ष हे त्यावेळेला जे त्यांनी माझ्या आजोबांनी लिहिलेलं आहे की अस्पृश्य वर्गाला निदान माणसाप्रमाणे आम्ही जर वागवले नाही तर आमचे राजकारण बरोबर रीतीने कसे चालेल. त्याने विचारलं होतं माझ्या आजोबांनी की राजकारण आणि अस्पृश्यता यांचा संबंध काय. आणि पुढे हा एक फार महत्वाचा आहे, पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे जेव्हा शाहू महाराज आणि आजोबांची चर्चा झालेली की इतर देशांप्रमाणे याही देशात प्रत्येक मनुष्याला मनुष्यत्वाचे सर्व अधिकार दिले पाहिजेत, नाहीतर आमच्या हातून मुळीच देशसेवा होणार नाही. फार महत्वाचं आहे.
म्हणजे मनुष्याला किमान मनुष्य तू आहेस त्याचे अधिकार हे दिले पाहिजेत. आणि हे अधिकार देण्यासाठी जे शाहू महाराजांनी कार्य केलं हे मार्गदर्शक आहे, हे मार्गदर्शक आहे. आणि त्यांच्याबद्दल म्हणजे काय काय त्यांची जी वैशिष्ट्य आजोबांनी सांगितलं होतं की पहिली भेट जेव्हा माझ्या आजोबांची झाली त्यांना अचानक निरोप आला की तुम्हाला आजच्याच रात्रीच्या गाडीत निघावं लागेल, महाराजांनी बोलवले. आता महाराजांनी बोलवल्यानंतर नाही म्हणण्याची तर कोणाची हिंमत नाही, पण सगळेच जण भेटीला उत्सुक असायचे आणि असतात. आधी मोठ्या माणसाला भेटायचं झालं तर आहेच. आणि त्यातही यांची कीर्ती, शाहू महाराजांची कीर्ती, त्यांचं कार्य हे आजोबांनी ऐकून तर होतेच, अभ्यास तर त्यांचा चालूच होता. पण बोलवलं म्हटल्यानंतर तत्काळ गेले. आणि त्यांनी जी एक आठवण सांगितले की सुरुवातीला गेल्यानंतर बाकीचं काही मी डिटेल वाचत नाही कारण ते जीवनगाथेत लिहिलेलं आहे, पण राजा कसा असायला पाहिजे. जेव्हा पहिल्यांदी शाहू महाराज आणि माझ्या आजोबांची भेट घडली तेव्हा आजोबांनी असं नमूद केले की पहिल्यांदी महाराज नुसते असे आपादमस्तक त्यांना न्याहाळत होते, आपादमस्तक न्याहाळत होते. आणि मग त्याच्यानंतर थोडीशी एक चर्चा झाली आणि पुन्हा भेटू असं त्यांना सांगितलं. महाराज निघून गेल्यानंतर महाराजांचे जे दरबारी होते, सहकारी होते, त्यांना आजोबांनी विचारलं की हे त्याच्यात त्याने असं म्हटलं की काही क्षण महाराज माझ्याकडे अपादमस्तक नुसतेच पाहत होते, त्यांची ती नजर मोठी सूक्ष्मभेदी होती. आणि म्हणून दिवाण साहेबांशी मी जेव्हा विचारलं हा विषय काढला तेव्हा ते प्रथम हसले. मी म्हणाले म्हणजे तुमच्या तो लक्षात आलाच असेल तर या नजरेच्या परीक्षेला जो उतरला तो पास झाला, पण मी त्याच वेळी तुमच्याकडे पाहत होतो. या पहिल्याच नजरेने कोण माणूस कसा असावा, काय करू शकेल वगैरे इत्तंभूत तपशील महाराज हा म्हणता आजमावतात. आणि महाराजांचं सायकोलॉजी, फिजिओनॉमी याबद्दलचं ज्ञान उपजत असून त्यांनी एका क्षणात काढलेले खटके फारसे चुकत नाही. खटके म्हणजे त्यांच्यातले बारकावे. तुमच्याशी ते बोलायला लागल्यानंतर माझा जीव भांड्यात पडला, नाहीतर कित्येकांना नुसते असे पाहिल्यावर चटकन सांगायचे बरं आहे, ठीक आहे, जावा आता. म्हणजे भेटायला बोलवल्यानंतर नजरेने ते त्याला वाचायचे, हा माणूस काय आहे, काय पात्रतेचा आहे, काय कुवतीचा आहे. योग्य वाटलं तर पुढे बोलायचे, नाहीतर ठीक आहे, जावा आता जावा, म्हणजे पुन्हा भेटायची काही गरज नाही. तर हे जे काही एका राजाच्या ठिकाणी असतं हे मला नाही वाटत आता आणखीन काही जणांच्या ठिकाणी असू शकेल. आणि शेवटच्या एक दोन गोष्टी ज्या सांगतो तुम्हाला की अरे बाबा, सगळे तयार आहेत का? सर्व पत्रकार मित्रांचं मी सुरुवातीला स्वागत करतो. आज महत्त्वाच्या 2-3 मीटिंग आम्ही घेतलेल्या होत्या. त्याच्यातले एक पहिली मीटिंग झाली ती म्हणजे आपल्या पहिली एक गोष्ट मला सगळ्यांना सांगायची आहे. पुणे जिल्ह्यामध्ये DPC मधनं म्हणजे जिल्हा नियोजन योजनेमधनं, जिल्हा वार्षिक योजनेतनं साधारण 2021-22 मध्ये 7,552 कामं मंजूर झालेली होती. अद्यापही ग्रामपंचायत स्तरावर 5,356 कामं प्रलंबित आहे. ही बाब मला जिल्ह्यातल्या सर्व पंचायत समितीचे आमचे BDO, त्याच्यानंतर सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि सरपंच या सर्वांना सूचना द्यायच्या की हे कामं जर तुम्ही नियोजित वेळेत पूर्ण केली नाही तर तुम्हाला 2च वर्ष ही कामं पूर्ण करण्याचा अधिकार असतो. त्याच्यातलं 1 वर्ष संपलेलं आहे, दुसरं वर्षातला एप्रिल महिना संपलेला आहे. आणि 15व्या वित्त आयोगाच्या पण आत्तापर्यंत प्राप्त रकमेपैकी अखर्चित निधी 254 कोटी रुपये हा ग्रामपंचायतीच्या खात्यांमध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये 13 तालुक्यात आहे. ही रक्कम महिला बाल कल्याण, दिव्यांग कल्याण, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, स्थानिक विकास व शिक्षणावर खर्च करणं बंधनकारक आहे. माझी सर्व ग्रामपंचायतींना पण सूचना आहे की तातडीनं हे जर नियोजन करा, योग्य पद्धतीनं हे कामं पूर्ण करा. जिल्हा परिषद अंतर्गत असलेले शिक्षण सुधार कार्यक्रम, घनकचरा व्यवस्थापन, अंगणवाडी सुधार कार्यक्रम, इतर कार्यक्रम विशेष सहभाग त्याच्यामध्ये नोंदवला गेला पाहिजे. आणि ज्या पुणे जिल्ह्यातल्या ग्रामपंचायती आपल्या दिलेल्या जबाबदारीमध्ये कमी पडत असतील त्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये नवीन विकास निधी
मंजूर करण्यात येणार नाही, त्यांच्यावर रीतसर नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल, याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी. दुसरी गोष्ट, आज आम्ही ह्या संदर्भामध्ये आपण खरीप हंगामपूर्व नियोजित बैठक आयोजित केलेली होती. सगळ्याच राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात ती घेतली जाते आणि नंतर एक राज्याच्या स्तरावरची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कृषी मंत्री आम्ही सगळेजण हजर असतो. आता आपल्याला यंदाच्या वर्षात आपण साधारण खरीप हंगामाच्या करता एकूण आपलं भौगोलिक क्षेत्र आहे 15,62,000 हेक्टर. त्याच्यामध्ये खरीप हंगाम लागवडीचं नियोजन आपण केले 2,05,000 हेक्टर क्षेत्रामध्ये. मुख्य पिकांसाठी आवश्यक आपलं बियाणं आपल्याला लागणारे 27,676 क्विंटल. आज अखेर आपल्याकडे 15,125 क्विंटल आहे आणि बाकीचं पण बियाणं वेळेमध्ये कसं येईल याबद्दलची आखणी केलेली आहे. विशेषतः बियाणामध्ये भात, मका, बाजरी, मूग, सोयाबीन आणि भुईमूग अशा प्रकारचे आहेत आणि इतर पण जी काही शेतकऱ्यांची मागणी आहे ते पण बियाणं आपण उपलब्ध करून देणार आहोत. खतांची मागणी ही साधारण 22-23मध्ये 2,15,100 टीमला शिक्षणाधिकारी वगैरे सगळ्यांना त्याच्यामध्ये अतिशय बारकाईनं लक्ष द्यायला सूचना केलेल्या आहेत. अशा पद्धतीनं आज ही खरीपाची मीटिंग, तसंच ते शिक्षणाच्याबद्दल मी आत्ता सांगितलेलं पालकमंत्री शाळा सुधार कार्यक्रम आणि त्याचबरोबर मी तिसरं एक सांगितलं ते आमची जी काही कामं चाललेली आहेत त्याच्या संदर्भातलं. आता ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय विचारायचं असेल तर 150 ते 150च्या पुढच्या नाही, त्याच्यात मी असं ठरवलं आहे, मला दुर्गम भागामध्ये काही ठिकाणी 1 विद्यार्थी आणि 2 शिक्षक अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं मी त्यांना असं सांगितलं आज की आपण त्या पालकांशी बोला आणि ते एका मुलाकरता शाळा चालू ठेवण्याच्या ऐवजी आपण आता हॉस्टेल भरपूर केलेली आहेत. त्याच्यामध्ये जी शाळा त्यांना त्यांच्या एरियातली चांगली वाटेल तिथं जर त्या पाल्याला पाठवायला ते यशस्वी झाले तर ते शिक्षक पण आपल्याला दुसरीकडे देता येतील. आणि म्हणून उगीचच एक विद्यार्थी, 2 विद्यार्थी, 5 विद्यार्थी, 10 विद्यार्थी अशा शाळा ठेवण्यात काही अर्थ नाही. पत्रकार मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं, वातावरण शाळेचं होण्याच्या करता जास्त मुलं मुली वेगवेगळ्या जाती धर्माची एकत्रपणे तिथं खेळली, तिथं बागडली, तिथं ते सगळ्यांनी एकत्रपणे अभ्यास केला तर त्याचा इम्पॅक्ट जास्त चांगला होतो. 1 विद्यार्थी तिथं तुम्ही शिक्षण घेताय आणि 2 शिक्षक तुम्हाला शिकवताय, काय तुमचं तिथं लक्ष राहणार? त्यापेक्षा संख्या आपण वाढू, तिथं सुविधा अतिशय चांगल्या देऊ आणि ज्या भागामध्ये शाळा त्या सगळ्या वाडी वस्तीचा विचार करून एक द्यावी लागेल तिथला पट वाढवण्याचा प्रयत्न करू. हे आपण आपल्या त्या मुलांचं नुकसान करतोय आणि त्याकरता त्यांच्या आईवडिलांची तयारी असेल तर त्यांचा खर्च आपण हॉस्टेलचा केलेला पण आपल्याला परवडेल. त्या 1, 2, 3 आता